इंद्राणीताईंनी मला काहीच उत्तर दिलं नाही साहेब, पण त्यांच्या डोळ्यात दिसलं मला. त्यांचा आणि मनोरमा आजीचा काहीतरी संबंध आहे. तर काय आहे हे सगळं? मनोरमा आजी म्हणजे तुझ्या आबांची बहीण, जिला आजोबा ओळखतात. आणि आता तू म्हणतेस की इंद्राणीचा आणि मनोरमा आजींचा पण काहीतरी संबंध आहे. साहेब मला माहिती आहे हे सगळं खूप गुंतागुंतीचं आहे, पण आपण हाच धागा पकडून जर पुढे गेलो ना तर कदाचित हे कोडं सुटू शकतं. पण साहेब हे सगळं खूप जपून करावं लागणार आहे. आणि मला खरंच तुम्हाला या सगळ्यात नाही ओढायचंय. या सगळ्यात खूप धोका आहे. आणि मला माहिती आहे ना, मला माहिती आहे तुम्ही कायम माझ्या सोबत आहात. मला काही मदत लागली आहे तर मी सगळ्यात आधी तुमच्याकडे येईन, पण आता तुम्ही या सगळ्यापासून लांब राहा माझ्यासाठी. नेत्रामुळे आजोबांच्या जीवाला धोका आहे. मृत्यूच्या बदल्यात मृत्यू, मृत्यूच्या बदल्यात मृत्यू. अहो देव आपली का परीक्षा घेतोय? आपण असं कोणतं पाप केलंय की आपल्या नशिबी हे भोग आलेत? मी आयुष्यभर देव देव केलं, देवाधर्माचं सगळं व्यवस्थित केलं. तुम्ही आयुष्यभर मेहनत केलीत, गोरगरिबांना मदत करून त्यांचं भलं केलं. आपलं कोणाशी वैर नाहीये आणि कधी कोणाची हाय लागेल असं आपण काहीही केलेलं नाहीये. तुझा मृत्यू त्रिनयना देवीच्या भक्ताच्या हातून होईल. अरे पाताळात जाऊन जरी लपला असला तरी तिचा भक्त तुला शोधून तुझा वध करेल. असं का घडते हो? अद्वैतच्या नशिबातला मृत्यूयोग टळावा म्हणून आपण नेत्राशी त्याचं लग्न लावून दिलं. पण त्याच नेत्रामुळे तुमच्या नाही, मी नेत्राला इथं तुमच्या समोर उभंही करणार नाही. रुपाली आणि इंद्राणी बरोबरच बोलत होत्या. तुला म्हातारा मरायला हवाय ना, जीव जायला हवाय ना त्याचा. मी मारते त्याला. मला आठवड्याभराची मुदत दे, त्या आठवड्याभरात मी मारते. पण तू काही करू नकोस. काय केलंय काय म्हाताऱ्याने? का मारायचंय त्याला? का मारणार आहेस? याची चिता रचली ना की मग सांगेन सगळं. ठीक आहे साहेब. तू जेवलीस? जाईन, जेवेन आता. बर. घरी सगळं ठीक आहे ना? हो. आणि तू त्या इंद्राणीचा जास्त विचार करत बसत नाहीयेस ना उगाच? नाही साहेब, तसं काही नाही. बर. नेत्रा,
मला तुला काहीतरी विचारायचं म्हणून मी तुला फोन केला होता. बोला ना. नाही काही नाही. साहेब काय झालं सांगा ना. नाही काही नाही नेत्रा, आपण बोलूयात नंतर. साहेब असं नका ना करू, सांगा ना मला काय झालंय. नेत्रा, बाबांनी तुला कधी काही सांगितलंय 10 करोडच्या अमाऊंट विषयी, किंवा त्यांना असं काही बोलताना ऐकलंयस का तू कधी? ती 10 करोड तुझ्या तोंडावरती असे मारेल तो, पण त्यातही एक प्रॉब्लेम आहे. पण ज्याने घैसास गुरुजींना गाठून त्यांचा व्हिडिओ शूट केला, ज्यात त्यांनी सगळं सत्य सांगितलंय. आणि या व्हिडिओच्या जोरावरती ती आता मला ब्लॅकमेल करते. अद्वैतला हा व्हिडिओ दाखवण्याची धमकी देते. का काय झालं, तुम्ही असं का विचारताय. नेत्रा, बाबांनी मागे 10 करोडचं लोन घेतलंय. मी विचारलं त्यांना एवढी मोठी रक्कम कशासाठी घेतली होती, तर म्हणाले रात्री घरी आल्यावर बोलूयात म्हणून. मला कळत नाही हा सगळा टॉपिक त्यांना घरी का डिस्कस करायचा. साहेब तुम्ही एवढी काळजी का करताय. शेखर साहेब म्हणालेत ना घरी आल्यावर बोलू, मग सांगतील ते तुम्हाला. ठीक आहे, कळेलच रात्री. चल बाय, निघतो मी. बाय. ठेवू? हो. दहा करोडचं काय सांगणार शेखर साहेब. रुपालीबाई साहेबांनी त्यांना धमकी देऊन पैसे घेतले होते, ही गोष्ट ते सगळ्यांना सांगणार नाहीयेत ना. काय प्लॅन आहे? कसला कसला प्लॅन. मला 10 करोड द्यायचा काय प्लॅन आहे? आलास लायकीवर. पुन्हा पुन्हा तेच विषय उकरून काढू नको शेखर. मी विषय उकरून नाही काढत आहे, विषय संपवतोय. चल खाली जा. 10 करोडचा हिशोब दे. मला नाही, अद्वैतला. मी अद्वैतला सगळं सांगितलंय. आबांना मनोरमा आजीचा फोटो सापडलाय. ग्रेट. मग कधी भेटतात ते आपल्याला? त्यांना गाडी पाठवायची आणायला? हो पण कुठेतरी बाहेरच भेटूया. आबा घरी आले तर सगळ्यांना कळू शकतं ना. एक मिनिट. हा बाबा. हो येस, चालूच. चल, बाबांनी बोलावलंय. दुपारी मी तुला सांगितलं ना ते 10 करोडच्या लोन बद्दल, त्याबद्दल त्यांना बोलायचं. चल. 10 करोडचं काय सांगणार शेखर साहेब. रुपालीबाई साहेबांनी त्यांना धमकी देऊन पैसे घेतले होते, ही गोष्ट ते सगळ्यांना सांगणार नाहीयेत ना. काय काय झालं? मला कशाला बोलवलंय? सगळ्यांनाच बोलवलंय. काहीतरी बोलायचंय बाबांना सगळ्यांशी, इम्पॉर्टंट म्हणून. थांब जरा. आता अचानक काय बोलवलंय? मलाही नाही माहित. भाऊजी आले. भाऊजी काय झालंय? सांग तू. आधी सगळ्यांना येऊ दे. डॅड, ऑल ओके ना? हो. शेखर, मला तुझ्याशी बोलायचं जरा. आई, आपण बोलूया नंतर. तू बस ना, तू बस. ये बस. एक लवाड लांडगा असतो. तो सिंहाची कातडी पांघरून जंगलात फिरत असतो.
त्याला असं वाटायला लागतं की तो जंगलाचा राजा झालाय, जंगलातले सगळे प्राणी त्याला घाबरतील. पण एक दिवस ती कातडी बाजूला होते आणि त्याचं खरं स्वरूप सगळ्यांसमोर येतं. तुझंही तसंच झालंय रुपाली. तू कितीही प्रयत्न केलेस ना तरी सत्य परिस्थिती बदलत नाही आणि ती लपून तर राहतच नाही. थांब ना, चालीस कुठे? वाचा बसली तुझी, तुझं सत्य सगळ्यांसमोर म्हणून वाचा बसली. हे मला म्हण ना, पिंडोक राजाध्यक्ष म्हण ना मला, पण म्हण. मला असं वाटलं मी इतक्यात सगळ्यांना सगळं सांगून टाकेन की तू मला 10 करोड साठी ब्लॅकमेल करतेस. नाही ग, 20 वर्ष मला तू फसवतेस. इतक्यात काही नाही, तुला अजून खूप सहन करायचं आहे. पण आता तर 10 करोड रुपये माझ्या अकाउंटला ट्रान्सफर करायचेस. एक काम कर, माझ्या अकाउंटला नको, तू ते कंपनीच्या अकाउंटला ट्रान्सफर कर. तुला ऐकू आलं ना? कंपनीच्या अकाउंटला 10 करोड ट्रान्सफर करायचे. करणार आहे मी, पण 10 करोड नाही, 8 करोड. 2 करोड नाही आहेत माझ्याकडे आता, 8 करोड आहेत, ते करते मी. घेताना घेतलेस ना एकत्र 10 करोड, मग एकत्र 10 करोड ट्रान्सफर करायचेस. देणार आहे मी 10 करोड, पण आत्ता नाही आहेत माझ्याकडे. 2 करोड कमी आहेत, 8 करोड देते मी आता. ठीक आहे. मग मी अद्वैतला ते रेकॉर्डिंग ऐकवतो की तुम्हाला 10 करोड साठी ब्लॅकमेल केलंस. माझ्याकडे दुसरा प्लॅन तयार आहे. 10 करोड रुपये लवकरात लवकर कंपनीच्या अकाउंटला ट्रान्सफर करायचे. हे बघ रुपाली, सुरुवात तू केलीस की नाही, शेवट मी करणार. मला गरज असते तेव्हा कुठे जाऊन मरतेस का तू? नीट बोलायचा माझ्याशी. मग मला गरज असते ना तेव्हा थांबायचं इथे. मग मला गरज असते ना तेव्हा तूही मदत करायचीस. विषाची बाटली नीट ठेवलीस, त्या शेखरला कळणार नाही ना? तेवढी अक्कल आहे मला, ठेवली आहे मी व्यवस्थित. मग ठीक आहे. मग आज रात्रीच. नाही 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 नाही, आज नाही, आज म्हाताऱ्याला नाही मारता येणार. आज नाही मारता येणार म्हणजे आजच मरायला हवा तो. जरा एक मोठा प्रॉब्लेम झालाय. काय काय झालंय? 2 करोड रुपये हवेत मला. कशासाठी? शेखरला ब्लॅकमेल करून 10 करोड रुपये घेतले होते ना मी, ते त्याला परत द्यायचेत. मग हे तू सगळं मला का सांगतेयस? तुला 1 करोड रुपये दिले होते ना मी, आणि माझे 1 करोड रुपये संपलेत इकडे तिकडे. 8 करोडच आहेत, त्यामुळे पैशांची जमवाजमव करायला लागेल. म्हाताऱ्याला नाही मारता येणार, नंतर बघू म्हाताऱ्याचं. ए नंतर वगैरे नाही हा, हे चालणार नाही मला रुपाली. जे काम त्या क्षणी झालं पाहिजे. तुला पैसे हवेत ना, उद्या सकाळी मिळतील, सगळे पैसे मिळतील. पण तो पद्माकर राज्याध्यक्ष आज रात्रीच मारायला हवा. विषय संपला. आता म्हाताऱ्याला मारावंच लागेल, आणि मारूनच टाकेन मी आता. म्हातारी गोळ्या घेऊन झोपली की म्हाताऱ्याला कायमचा झोपवते.
जा लवकर काम कर जा. कामच करणार आहे ना, त्यासाठीच आलीये ना मी. खूप मोठा धोका आहे इंद्राणी, तुझ्यासाठी पत्करतेय तुम्ही. 2 करोड रुपये उद्या सकाळी मला मिळायला हवेत, नाहीतर मग माझा शब्द मी पाळते, तुझं बघ काय ते. बघशील आता. जा. शेखर, कोणीतरी या ना लवकर. शेखर, अद्वैत. आई शेखर, आई, काय झालंय? हे बघ ना यांना काय झालंय. काय झालंय? बाबा 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 डोळे उघडा. बाबा 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 आजोबा, हिच्यामुळे सगळं झालंय. अगं पण आई झालंय तरी काय? आई बाबा बाबा काय झालं? बाबा डोळे का उघडत नाहीयेत आई? झालं तुझ्या मनासारखं? काय बिघडवलं तर यांनी तुझं? आई काय झालं आई?
काय झालं आजी? आजी आई आई तू शांत हो. आई आई तुम्ही शांत व्हा. पण नक्की काय झालं? काय झालं? अगं आम्ही शांत झोपलो होतो. नेत्रा खोलीत आली आणि यांच्या नावाने मोठ्याने ओरडली. मला जाग आली आणि पाहते तर काय मी निश्चित पडले होते. आजोबा डोळे उघडत नाही. आजोबा आजोबा काय आजोबा शेखर काहीतरी करणार आहे. यांना बरं वाटायला हवं रे काहीतरी. आई तू शांत हो, मी बघतो. पाहिजे आपण यांना डिरेक्टली हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ. तुम्ही शांत व्हा. काही नाही होणार. शांत. नेत्रा या त्याच आहेत का ज्या तुला दिसल्या होत्या? देह धरूनी कर्म करावे, मोह फलाचा धरू नये, प्राण फुंकुनी मर्म जपावे, मोक्ष पदाला पुसू नये. आबा, मनोरमा आजी गाव सोडून जाण्यापर्यंतचा भूतकाळ तुम्ही मला सांगितला, पण त्यानंतर आजीच्या आयुष्यात काय घडलं? ती कुठे गेली? माझ्यासाठी सगळं जाणून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे त्यानंतर आजोबा मनोरमा आजीला भेटले का? तुम्ही जरा आठवून बघा ना, 40 वर्षांपूर्वी कधी आजोबांचा चेहरा पाहिल्याचं आठवतंय का तुम्हाला? आबा सांगा ना. नेत्रा, मला जेवढं माहित होतं ते सगळं मी तुला सांगितलंय. तुला मनोरमा ताईचा फोटो हवा होता, तोही दिलाय. आणि मला असं वाटतं की तू यावर जास्त विचार करू नकोस.
माझ्या मनातली शंका खरी असेल तर मला आता काहीतरी पुरावा नक्कीच सापडेल इथे. देवी आई, मला माफ कर. मला माहिती आहे हा मार्ग चुकीचा आहे, पण आता माझ्याकडे काहीच पर्याय नाहीये. ते मला काही माहित नाही. पद्माकर राजाध्यक्ष ह्या घरात जिवंत येता कामा नये. कसं शक्य आहे ते? हॉस्पिटलमध्येच मार त्याला. वेड लागला नाहीये ना तुला? सीसीटीव्ही कॅमेरे असतात तिथे. हे बघ, पद्माकर राज्याध्यक्ष मेला एवढंच मला तुझ्या तोंडून ऐकायचं. इंद्राणी, पैसे घेताना कारण नाही सुचली तुला? कारण नाहीये ती. मग तू जिवंत काय अजून? पैसे घेतले तुझं कामही होईल. जरा शांत. नेत्रा म्हणजे ही मनोरमा आजी. नेत्रा, तुझ्या मनोरमा आजीचा फोटो इंद्राणीकडे कसा? काय अर्थ आहे याचा? साहेब, तुम्हाला आठवतंय आबा काय म्हणाले होते? त्या माणसाने मनोरमा आजीला फसवलं तेव्हा मनोरमा आजी गरोदर राहिली होती. म्हणजे नेत्रा,
असं असू शकतं की मनोरमा आजी इंद्राणी ताईंची आई आहे. फक्त आता याची खात्री कशी करावी ते मला कळत नाहीये. काहीतरी मार्ग सापडेल नेत्रा. हो साहेब, मार्ग सापडायलाच हवा. मनोरमा आजी खरंच इंद्राणी ताईंची आई आहे की नाही हे कळायलाच हवं. नेत्रा, हे सगळं अनबिलिव्हेबल आहे. नियतीने काय खेळ मांडला. आई, मी काय म्हणतो ते नीट समजून घे. प्रयत्न करतो मी सांगायचा. आपण सध्या नेत्राचा विषय बाजूला ठेवूया. आई मला सांग, आपण आपलं हे घर जोडण्यासाठी, आपली माणसं जोडण्यासाठी काय काय नाही केलंय. आणि असं असताना आपणच आपल्या माणसांना सांगायचं दूर निघून जा. मला सांग, अद्वैतला या घराची ओढ आहे, माणसांची ओढ आहे म्हणून तो भारतात परत आला कायमचा. माहितीये ना तुला. आई बरोबर म्हणतात शेखर. आणि मी पण इतकी वर्ष हे घर एकत्र ठेवलं, सगळी नाती जपली. आधीला असं अचानक आपल्यापासून लांब पाठवायचं झालं तर लोक काय म्हणतील की सावत्र आईने मुलाला वनवासात पाठवलं. असं नको व्हायला आई. आई, मला असं वाटतं की तू ना आता ह्या काही गोष्टींचा विचार करू नकोस. तुला जी भीती वाटते ना, त्याचं काय करायचं आपण बघूया. आधी बाबांना तर घरी येऊ दे. आणि तू आता अति विचार करू नकोस. तू जाऊन शांतपणे पड. मी तुला सोडायला येतो. ये शांतपणे झोप, आराम कर. तूच ग, तूच हुकमाची राणी माझी. संकटात उपयोगी पडलीस. गुड. तुला समजावून सांगून पण समजत नाही का? पुन्हा पुन्हा तेच तेच का विचारतेस तू? डॉक्टर येतील, ते फायनल चेकअप करतील आणि मग डिस्चार्ज देतील. कळलंय तुला? हे बघ, तुझं जे काही मेडिकल नॉलेज वगैरे आहे ना ते वापर. हे काम उद्याच व्हायला पाहिजे. रुपाली, एक गोष्ट लक्षात ठेव, ही शेवटची संधी आहे तुझ्यासाठी. त्यानंतर एक सेकंदही थांबणार नाही मी. नाही, इतकं सोपं वाटतंय ना, तर मग तूच का नाही मारतेस म्हाताऱ्याला? ह्यात तू एक्सपर्ट आहेस, मी नाही. हे 100 वेळा सांगून झालंय तुला. मीही 100 वेळा तुला सांगितलंय, या सगळ्याची व्यवस्थित तयारी करावी लागते. डास नाही मारायचाय, माणूस मारायचाय, माणूस. फक्त आजचा दिवस आहे तुझ्याकडे. तयारी आत्ता सुरू कर. त्याला एकट्याला कसं गाठायचं, कसं मारायचं हे तू ठरव. उद्या मला कुठलंही कारण नकोय. कळलंय? कळलंय सगळं. ह्यावेळी जर काही गोंधळ घातलास ना रुपाली, तर अद्वैतला सगळं खरं सांगे ना मी. धमकी देतेस तू? हो, कारण 2 करोडचे पुरावे आहेत माझ्याकडे. झोप झोप झोप, शांत झोप तू. होईल काम तुझं. व्हायलाच पाहिजे. तीच बोलायला लागली ही इंद्राणी. विसरून गेले की मी तिला या घरात घेऊन आले होते. एकदा काही काम होऊन जाऊ दे, मग बघावंच लागेल इंद्राणीकडे. मग अशी ड्रेस शोधायला आली नव्हतीस ना? माझ्या परवानगीशिवाय माझ्या सामानाला हात कसा लावलास तू? माझ्या डायरीतला फोटो कुठे आहे? कोणता फोटो? या डायरीत फोटो होता, तो कुठे आहे? ताई, तुम्ही कोणत्या फोटो बद्दल बोलताय? मला खरंच काही कळत नाहीये. बऱ्या बोलानं सांग, फोटो कुठे आहे? कोणाचा फोटो? अगं, माझ्या आईचा फोटो.
आईचं नाव मनोरमा आहे ना? सांगा मला, तुमच्या आईचं नाव मनोरमा आहे ना? नाही, का म्हणालात तुम्ही? मी कधी म्हटलं? हा, मग मनोरमाचा फोटो तुमच्या डायरीमध्ये काय करतो? तुझ्या प्रश्नाला उत्तर द्यायला मी बांधील नाहीये. फोटो मला दे. फोटो माझ्याकडे मी देते तुम्हाला, पण आधी मला सांगा, मनोरमाचा फोटो तुमच्या डायरीत का होता? काय झालं? काही नाही. मी देते. चला. इंद्राणी तुझी आत्या आहेत त्या माझ्या. काय काय हा विचित्र योग आहे. काय म्हणायचं काय आलं? योगायोग, नियती, चमत्कार, सगळंच अवघड आहे. काय घडलं असेल तुझ्या त्या मनोरमा आजींच्या आयुष्यात? साहेब, मनोरमा आजी गाव सोडून गेल्यानंतर काय झालं, ती कुठे गेली कोणालाच माहित नाही आहे. त्यामुळे त्यानंतर आजीला किंवा इंद्राणी आत्यांना काय काय भोगावं लागलं, काय सोसावं लागलं, आपल्याला कल्पना सुद्धा नाही आहे. नाहीतर कोण असं आईबद्दल लपवून ठेवतं? काहीतरी घडलं असणार, काहीतरी कारण असणार या सगळ्यामागे. त्यामुळे ना आपण जरा हा विषय आता जपून हाताळूया. त्यांच्यासाठी खूप हळवा असणार आहे हा विषय. नाही, बरोबर आहे. पण मग ती इंद्राणी तुझ्याविषयी आईच्या मनात असं का भरवते? रुपालीबाई साहेबांच्या सांगण्यावरून. त्या त्यांच्यासाठीच काम करतात ना. त्या दोघी एकमेकींना व्यवस्थित सांभाळून घेतात. त्या दोघींची जोडी अशी घट्ट जमली आहे ना, ती एकमेकींसाठी उभ्या राहतात. मला खात्री आहे रुपालीसाठी ही पैशांची अरेंजमेंट सुद्धा इंद्राणीनेच केली असणार. मला सांग, इंद्राणी रुपालीला का मदत करते? फक्त पैशासाठी? असो, जे काही सत्य असेल ते लवकर बाहेर येईलच. पण सगळ्यात महत्वाचं, आईच्या मनात तुझ्याविषयी असलेला गैरसमज दूर करायला हवा. अगं नाही तर परिस्थिती अवघड होऊन बसेल. नाही साहेब, आपण या उलट करायला हवं. म्हणजे मला असा संशय आहे, मी याविषयी तुम्हाला काही म्हणाले सुद्धा नाही याबद्दल. मला असं वाटतंय, आजोबांची अशी अचानक तब्येत बिघडण्यामागे रुपालीबाई साहेबांनीच काहीतरी. याआधी रुपालीने बाबांना चुकीची औषधं देऊन त्यांची अशी अवस्था केली आणि ती अजूनही तेच करते. हो, आणि म्हणूनच आपण आजीच्या मनामध्ये माझ्याबद्दल जी काही भीती आहे ना, ती तशीच राहू देऊया. अशाने आजी सतत आजोबांबरोबर राहतील, त्यांना कधीच एकटं नाही सोडणार आणि आजोबा सुरक्षित राहतील. हा, हे घ्या. बाकी सगळं घेतलं तुम्ही, रुमाल वगैरे? असं का बघताय? इतर घरात एवढं टेन्शन आहे, पण सगळीकडे व्यवस्थित लक्ष असतं तुझं. बरं, त्या इंद्राणीचं काय? ती काही त्रास देत नाहीये ना तुला?
नेत्रा तसं काही असेल तर सांग, मी हे सगळं नाही चालवून घेणार आहे. तिने आजीला तुझ्याबद्दल जे काही सांगितलंय त्याबद्दल मी बोलणारच आहे, पण प्लीज थोडा वेळ जाऊ देत. आजीला एकदा शांत होत देत. साहेब, काल नंतर इंद्राणी आत्या माझ्याशी फार काही बोलल्याच नाही आहेत. आणि आता मीच त्यांना समजून घ्यायचा प्रयत्न करते. म्हणजे साहेब, एखादं लहान मूल आजूबाजूच्या गोष्टी, आजूबाजूची माणसं बघत मोठं होत असतं. ते मूल कोणत्या परिस्थितीत मोठं झालंय यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. आपल्याला मनोरमा आजीची गोष्ट माहिती आहे साहेब, पण ती फक्त मनोरमा आजीची गोष्ट नाही आहे, ती इंद्राणी आत्यांची सुद्धा गोष्ट आहे. असं म्हणतात ना की गरोदरबाई समोर असं करू नये, तसं करू नये, हे बोलू नये, कारण बाळ पोटात असताना सुद्धा सगळं ऐकू शकतं. आईच्या भावना, आईचं मन सगळं बाळाला कळत असतं. करेक्ट आहे. साहेब, तर तुम्हीच विचार करा, पोटात असताना सुद्धा आणि जन्माला आल्यानंतर सुद्धा इंद्राणी आत्यांनी काय काय भोगलं असेल. करेक्ट आहे तुझं नेत्रा, पण तू सांभाळून राहा. काही वाटलं तरी लगेच फोन करशील मला. येऊ मी. बाय. आजोबा, तुम्ही आत्ताच आजारपणातून उठलात. मला तुम्हाला अजिबात टेन्शन द्यायचं नाहीये, पण माझ्याकडे दुसरा काही पर्याय नाहीये. मला तुमच्या जवळ यायची परवानगी नाहीये. आजींनी मला खोलीत यायचं नाही असं सांगितलंय. रुपाली बाईसाहेब आणि इंद्राणी ताई त्यांनी काहीतरी सांगितलंय त्यांना, म्हणून ते असं करतायत. आजोबा, मी तुम्हाला आता हे सांगायला आले की तुम्ही सावध राहा. आजोबा, तुम्ही असहाय्य नाही आहात, हतबल नाही आहात. तुम्ही हिमतीने सगळ्याचा सामना करू शकता. जर रुपाली बाईसाहेब इथे आल्या आणि जर का तुम्हाला असं वाटलं की रुपाली बाईसाहेबांपासून तुमच्या जीवाला धोका आहे, तर तुम्ही अजिबात घाबरायचं नाही आजोबा. तुम्ही विरोध करायचा, शक्य तेवढा विरोध करायचा. अजिबात घाबरायचं नाही. त्रिनयना देवी आहे आपल्या पाठीशी. तुझा मृत्यू त्रिनयना देवीच्या भक्ताच्या हातून होईल. अरे, पाताळात जाऊन जरी लपला असला तरी तिचा भक्त तुला शोधून तुझा वाट करेल. तुम्हाला काही सांगायचं मला? नेत्रा, मला मनोरमाबद्दल तुला सांगायचं, पण कसं सांगू? नेत्रा, तू इथे काय करतेस? आजी, तुम्हालाच बघायला आले होते. विचारायचं होतं तुम्हाला चहा वगैरे काही हवा आहे का? मला काही हवं असेल ना तर माझं मी घेईन, पण तू इथे काहीही विचारायला पुन्हा यायचं नाहीस, कळलंय? जात. ती अशी एकटी कुठे गेली असेल? तिला काय काय सहन करावं लागलं असेल, काय काय भोगावं लागलं असेल. मला जेव्हा मनोरमा आजी दिसली होती ना, मला या सगळ्या वेदना तिच्या चेहऱ्यावर दिसत होत्या. आणि त्याच वेदना मला इंद्राणीताईंच्या डोळ्यात सुद्धा दिसतात. आपण नंतर बोलूया.
देवी आई, तुझ्या मनात आहे तरी काय? हे कुठलं चक्रव्यूह रचलंयस तू? आणि यात कोण अडकणार आहे? इंद्राणी कुठे? मला कसं माहित असणार? तुम्हालाच माहित असेल ना त्या कुठे आहेत ते. दुधखुळी समजतेस का ग मला? तुला काय वाटलं तुम्ही मला सांगितलं नाही तर मला कळणार नाही? रुपाली म्हात्रे आहे मी. ज्या गोष्टी माझ्या डोळ्यासमोर घडत नाहीत त्या सुद्धा कळतात मला. काय घडलंय मला काहीच कळत नाही. तुम्ही काय बोलताय ते. नाटकं करू नकोस तू. मला खरंच कळत नाही तुम्ही कशाबद्दल बोलताय त्या. मला चांगलं कळतंय सगळं. जेव्हा मला हे कळेल ना की तू आणि इंद्राणी माझ्या विरुद्ध काहीतरी खेळ रचताय तेव्हा बघेन तुम्हाला. मूर्ख समजता मला. हा नेत्रा, रागावलीस? राग आला राग गेला खेळ आहे का? तू जिंकलीस मी हरले म्हणून मला राग येईल आणि तू लगेच जाईल सुद्धा. मला वाटलं रागावलीस तू. आणि तसं असलं ना तरी सुद्धा स्वतःचा राग स्वतःकडे ठेवायचा. तुला कळते का तुझं वागणं बदललंय? मी 100 वेळा सांगितलंय, पुन्हा एकदा सांगते, नीट वागत जा माझ्या बरोबर. मग माझं कामही नीट करत जा. हे बघ इंद्राणी, एकतर तू आणि नेत्रा. पद्माकर राज्याध्यक्ष मेला ह्या व्यतिरिक्त दुसरं काहीही मला तुझ्या तोंडून ऐकायचं नाही. बाकी सगळं विसर आणि त्याला मारून टाक. आज मरेल ना तो. एकतर तू त्या म्हातारीच्या मनात नेत्राबद्दल काही वेळ भरवलेस. म्हातारी सोडतच नाहीये म्हाताऱ्याला, त्याच्या इथेच बसून राहते. कसं काय करणार आहे मी? आजी तुला रूम मध्ये नको येत ना, ती जबाबदारी माझी. तू त्याला मार. बरं मला सांग, तुझ्याकडे नेत्राच्या आजोबांचा भालवांचा नंबर आहे का? नंबर आहे का? काम काय? पद्माकर राज्याध्यक्ष तिरडीवर गेला ना की सांगेन सगळं. पाठवते. निघ. लगेच पाठव. हॅलो, नेत्राचे आजोबा बोलतोय. आपण? इंद्राणी. शेण खाल्लंय पोरीनी. अरे पोटोशी आहे ती. हॅलो हॅलो, मला भेटायचंय तुम्हाला. मला नेत्राविषयी काहीतरी महत्वाचं बोलायचंय तुमच्याशी. उद्या भेटाल का मला प्लीज? नाही, माझ्याकडे वेळ नाहीये. मी येते तुमच्या गावाजवळ. 10 मिनिटं भेटा प्लीज. नातीच्या भल्यासाठी 10 मिनिटं सुद्धा नाही आहेत का तुमच्याकडे? उद्या सकाळी मी येते. यातलं नेत्राला काहीही कळता कामा नये. तिला जर कळलं ना तर खूप मोठा अनर्थ होईल.
उद्या मी गावाजवळ आले की फोन करते. उद्या भेटूया. आई, तू मला सोडून गाव सोडून गेलीस मला कळलं पण नाही ग. एका शब्दांनी बोलायचं तरी होतच माझ्याशी. मी गुन्हेगार आहे ग तुझा ताई. माफ कर मला ताई, माफ कर. ताई हे लोणचं घ्या. नकोय मला. चांगलं लागलं असतं म्हणून म्हटलं. हो पण नकोय. बरं मी इथेच ठेवते, तुम्हाला वाटलं तर घ्या. भाजी कशी झालीये? माझ्या आईने शिकवलीये मला, मी तशीच बनवते. हा म्हणजे आईच्या हातची सर नाही आहे माझ्या हाताला, पण तरी मी प्रयत्न. ताई 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 तुम्ही उठू नका. सॉरी, मी नाही बोलत. तुम्ही जेवणावरून नका उठू. तुम्हाला कोणकोणत्या भाज्या आवडतात ना ते तुम्ही मलाच सांगा. म्हणजे तुमच्या आवडीने सुद्धा भाज्या बनतील, नाहीतर आम्हाला कळणार. आपण नंतर बोलू. आलेच. इंद्राणी, मला भेटायचंय तुम्हाला. मला नेत्राविषयी काहीतरी महत्वाचं बोलायचंय तुमच्याशी. मी येते तुमच्या गावाजवळ. 10 मिनिटं भेटा प्लीज. नातीच्या भाल्यासाठी 10 मिनिटं सुद्धा नाही आहेत का तुमच्याकडे? यातलं नेत्राला काहीही कळतं का? तिला जर कळलं ना तर खूप मोठा अनर्थ होईल. हॅलो. नेत्रा, तू ठीक आहेस ना? हो आबा. तिकडे राजाध्यक्षांच्या घरी सगळे ठीक आहेत? हो आबा. काय झालंय? काही नाही, सहजच तुझी आठवण आली म्हणून फोन केला. बाळा, तिकडे तुला कोणापासून काही त्रास नाहीये ना? आबा इथे सगळं व्यवस्थित आहे. तुम्ही मला एवढं अस्वस्थ का वाटताय? अगं नाही, तसं काही नाहीये. सहजच फोन केला होता मी तुला. नक्की? हो 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 हो. अगं दुपारीच तुला फोन करणार होतो, पण ते कामाच्या ह्याच्यात राहून गेलं म्हणून मग आत्ता फोन केलाय. बरं, तुम्ही आणि आई ठीक आहात ना? हो बाळा. बरं, मी नंतर फोन करतो हा तुला. हो आबा. नेत्रा, तू बरोबर आणि बरंच बोललीस. प्लीज तू आता गिल्ट घेऊ नको. तसं नाही साहेब, पण हे असं खोटं वागणं मला खूप चुकीचं वाटतंय. मान्य आहे, पण आपल्याला जे साध्य करायचं ना त्याकरता काहीही करावं लागलं तरी आपण करूया. साहेब, मला असं वाटतं की असं काहीतरी करावं लागेल आपल्याला ज्याने त्या दोघींमध्ये काहीतरी मोठं भांडण होईल. काय तुझ्या डोक्यात? मला काहीच सुचत नाहीये. मी विचार करतो ते जर या सगळ्यामध्ये आपण केतकी आणि फाल्गुनीची मदत घेतली तर. नाही म्हणजे त्यांना थोडीशी कल्पना आहेच ना. चालेल, आपण विचार करूया काहीतरी. पण रुपालीबाई साहेब,
नाही, मी जे विचारलंय ना त्या प्रश्नाचं उत्तर दे इंद्राणी मला. सत्य काय आहे ते कळायला हवं मला. आणि जोपर्यंत सत्य कळत नाही ना तोपर्यंत माझ्याकडूनही कसली अपेक्षा करू नकोस तू. काहीही झालं तरी पद्माकर राज्याध्यक्ष मरायलाच हवा. हे संपवशील ना त्याला? संपवशील ना? ब्लॅकमेल करत नाहीये मी तुला किंवा धमकीही देत नाही. रिक्वेस्ट करते तुला. एवढं काम करशील ना माझं? प्लीज मदत कर मला. तुला तुला त्या बदल्यात काय हवंय? माझं पुण्यात एक फ्लॅट आहे. तुला किती पैसे हवेत ते सांग, मी सगळं देते तुला. पण पद्माकर राज्याध्यक्षाला मार. खूप खूप वाट पाहिली मी. आता आणखीन नाही थांबू शकत. संपवशील ना त्याला? मी पाया पडते तुझं. म्हातारी त्या घरात नसतील ह्याचं प्लॅनिंग केलंय मी. तासभर असेल तुझ्याकडे. त्या वेळात काम करशील ना? रुपाली प्लीज एवढं करशील ना? आज मरेल ना पद्माकर राज्याध्यक्ष? काहीही झालं पद्माकर राज्याध्यक्ष मरायलाच हवा. इंद्राणीताई बाहेर गेल्या. आजी फाल्गुनीताईंना घेऊन देवळात चालल्या. केतकी काकू सोडून घरात कोणीच नाहीये. म्हणजे रुपाली बाईसाहेब? सावकाश. रुपाली, मी सांगितलेलं लक्षात आहे ना सगळं? आई नका काळजी करू, मी आहे. यांच्यापासून अजिबात हलायचं नाही. हो. डोळ्यात तेल घालून काळजी घे त्यांची. सूप पण तूच दे त्यांना. तूच बनव आणि तूच दे. नाही म्हणजे मला दुसऱ्याच्या हातून कोणी काहीही द्यायचं नाहीये त्यांना. मी आहे ना, कशाला टेन्शन घेताय? आजकाल ना कोणावर विश्वास ठेवावा तेच कळत नाही. बर, मी निघते. सावकाश जा, सावकाश या, मी आहे.
दुसऱ्याच्या खुनाचं खापर हिच्यावर फोडायचंय म्हणून थांबू दिलं हिला इथे. नाहीतर कधीच म्हातारीसारखं हाकलून दिलं असतं बाहेर आणि या म्हाताऱ्याला शांतपणे संपवलं असतं. बघ, झोपलेत ना बाबा? किती आरडाओरडा तुमचा आणि काय हे सगळं? जा सूप कर परत. अगं औषध द्यायचे त्यांची ना, जा. हे घे, तूच पाज नंतर त्यांना सूप. मी आले माझ्या बीपीच्या गोळ्या घेऊन. नेत्रा, काय झालंय? हे सगळं काय आहे? मला वाटलं राहू दे असू दे. तू आधी शांत हो. बघ, काही नाही झालंय बाबांना. शांत झोपलेत ते. इंद्राणी तर माझ्या मनोरमा ताईची मुलगी आहे, माझी भाची. तिला का भेटायचं असेल मला? तिला माझ्याबद्दल कसं कळलं? नेत्रा तर म्हणत होती की ती रुपाली बाई साहेबांसाठी काम करते. मग तिचा उद्देश काय असेल मला भेटायचा? आजोबा, 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 काय होतंय? काय काय होतंय तुम्हाला? काय झालं? काय होतंय? काही त्रास होतोय का तुम्हाला? काय झालं? काय झालं? काय झालं? मला वाटलं रुपाली आली म्हणून मी
मी पुन्हा श्वास बंद केला. मला वाचव मित्र. त्या रुपालीने मला संपवण्याचा प्रयत्न केला, पण मी आधीच अंग सोडून दिल्याने तिला वाटलं माझा जीव गेलाय आणि ती थांबली. मला वाचव. ती माझा जीव घेईल. रुपालीबाई साहेबांनी काही केलंय का? डोळ्यांनी सांगा, त्यांनी काही केलंय का? त्यांनी तुमचा जीव घ्यायचा प्रयत्न केला? आजोबा, रुपालीबाई साहेबांनी तुमचा जीव घ्यायचा प्रयत्न केला, पण घाबरायचं नाही. अजिबात घाबरायचं नाही. आता मी आहे ना तुमच्यासमोर, आणि मी काय सांगितलं तर लक्षात ठेवायचं. तुम्ही असहाय्य नाही आहात, विरोध करायचा. काय तुम्हाला आणखी काही सांगायचं आहे का? काय कोणाबद्दल सांगायचंय? रुपालीबाई साहेबांबद्दल नाही? मग माझ्याबद्दल काही सांगायचंय नाही? मग कोणाबद्दल? नेत्रा, मला मनोरमाबद्दल सांगायचंय तुला, पण कसं सांगू? आजोबा, तू एवढी शांतता? कोणी दिसत का नाहीये? काय झालंय? रुपालीने पण फोन उचलला नाही. पद्माकर मेला असेल. आत्ता कोणी दिसत नाहीये म्हणजे कदाचित त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं असेल. झालं तुमच्या मनासारखं? काय झालंय? कोणावर एवढा चिडला आणि कशासाठी? तू कशाला आलीस पण इथे? मला न विचारता पुन्हा इथे यायचं नाही? मग मला न विचारता माझ्या आबांना कसं काय भेटलात? काय झालं? आता का पाठ फिरवताय? सांगा ना मला, माझ्या आबांना का भेटलात? इंद्राणी, यापुढे माझ्या आबांना कोणत्याही प्रकारे त्रास झालेला मला चालणार नाही. तुम्हाला जे काही विचारायचं ते मला विचारा. तुम्हाला जे काही सत्य जाणून घ्यायचं ना ते माझ्याकडून जाणून घ्या. मी सांगेन तुम्हाला, सगळं सांगेन. तुम्ही विचाराल त्या प्रश्नांची उत्तरं देईन, पण त्याआधी तुम्ही माझ्यासमोर मोकळं होणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला जर माझ्याकडून सत्य जाणून घ्यायचं असेल तर आधी तुमचं सत्य मला सांगा. सांगा ना मला. तुमच्या आईचं नाव मनोरमा आहे ना? सांगा. का लपवताय तुम्ही माझ्यापासून?
नका काळजी करू, मी आहे आजोबांबरोबर. आजोबांना काही नाही होणार. आई नैना देवीची कृपा आहे त्यांच्यावर. एवढं सगळं करून म्हातारा वाचलाच कसा? कसं वाचू शकतो? नेत्रा म्हणाली देवीची कृपा आहे. म्हणजे का म्हणाली असेल असं? का म्हणाली असेल की की खरंच त्रिनयना देवीने वाचवलं असेल म्हाताऱ्याला? नाही नाही, पण म्हाताऱ्याचा आणि त्या त्रिनयना देवीचा काय संबंध आहे? पुन्हा एकदा प्रयत्न करू का? मी पुन्हा प्रयत्न केला तर मरेल म्हातारा? कसं मारायचं या म्हाताऱ्याला? कसं मारायचं? नाही नाही, मेलाच पाहिजे. म्हातारा मेलाच पाहिजे, नाहीतर इंद्राणी डोक्यावर बसेल माझ्या. पण एवढे सगळे प्रयत्न करून सुद्धा हा म्हातारा का मरत नाहीये? का मरत नाहीये? नाही कळतच नाहीये काही. तू मूर्खच आहेस. बघ शेखर, माझ्यावर नाही चिडायचं. योग्य वेळ आली ना तुला अद्दल कडवेन मी. रुपाली, सगळ्याचा बदला घेतला जाणार. अद्वैत साहेब, अगं रुपाली, आराम कर जा. बाबांची काळजी घ्यायला नर्सेस आहे. तू तुझ्या तब्येतीकडे लक्ष दे. करेक्ट. आई, तू स्वतःची काळजी घे. आणि बाबा, मला ही आयडिया आवडली. काही दिवस राहू देत नर्सनं. तसंही आईची आणि आजीची खूप धावपळ व्हायची.